सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकण सरळ असेल, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचे निरीक्षण आणि जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन. यथाशक्ती प्रयत्न असेल आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सलग एका लागोपाठ एक. जाणीव आपली ज्ञान मुद्रेकडे. प्राणस्पंदनांची अनुभूती. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बदल आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज एक छोटस नॅपकिन जवळ ठेवा. आज एक नवीन आसन पाहायचंय आपल्याला. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पायांमध्ये आता जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय आणि दोन्ही हात उजव्या मांडीवरती. आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा वर.
आणि ही कृती विरुद्ध बाजूने. श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं, कपाळ डाव्याकडे. असे थोडस आपण डायनामिक हालचाल करणार आहोत. 3 4, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबायचं. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि आता घट्ट मूठ वळून घ्यायची. हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. हा बरोबर, क्लच करायचे. बरोबर, हात एकदम सरळ असतील ताठ. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1, हाताची पकड जमिनीला लागू दे, दोन्ही हात सरळच असतील. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. थांबायचे, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर तसंच ठेवायचे. दोन्ही हाताचे तळवे आता मध्ये ठेवायचे आपल्या दोन्हीही पायांच्या. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचं, पुन्हा श्वास घेत मध्यभागी यायचं. बरोबर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर, अजून एक, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. आता श्वास घेत पुढे गेल्यानंतर थांबायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डाव्या हाताने डावं पाऊल. आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्या आपल्या जमिनीच्या दिशेने सैल सोडा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. दोन्हीही पाय स्ट्रेच झालेले आहेत त्याकडे लक्ष. आणि यथाशक्ती थांबायचं. 1 2 3 4 5. उलट साथ, सावकाश मध्यभागी या, सावकाश मध्यभागी. दोन्ही पाय आपले स्ट्रेच होते म्हणून लगेचच बटरफ्लाय करून घ्या. पावलं जळून घ्या, हाताची पकड पावलांच्या खाली. आपण एका याच्यामध्येच म्हणजे एका साखळीमध्येच सगळी आसनं करण्याचा प्रयत्न करतो. आपले गुडघे जे असतील हे आता जमिनीच्या दिशेने डोळे अलगद मिटून घेऊया. आणि मगाशी पायांवरती आलेला स्ट्रेच आणि आता असलेला प्रेशर याकडे आपण याचा अनुभव घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता बंद डोळ्यांनीच पुढची कृती करूया. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्यायचे, डोळे बंद असतील, श्वास सोडत खाली. जेव्हा आपण बंद डोळ्यांनी ह्या कृती करतो तेव्हा आपलं बरोबर जे लक्ष आहे हे त्या कृतीकडे केंद्रित होतं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. बरोबर, श्वास सोडत खाली. आणि आता एक डायनॅमिक हालचाल करूया. वर खाली वर खाली. बरोबर, थांबवायचं आहे, कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. आणि आता साधी मांडी घालून घ्यायची. साधी मांडी, दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. आणि आता श्वास घेत हात फोल्ड करूया, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर, दोन्ही हात वर डोक्याच्या दिशेने. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर, दोन्ही हात समोर घ्या. आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता हाताचे तळवे विरुद्ध बाजू. उजव्या हाताचा तळवा उजव्या दिशेला, डाव्या हाताचा तळवा डाव्या दिशेला. बरोबर, हाताची पाचही बोटं जुळले. आणि आता असं इमॅजिन करा की आपल्या जवळ कोणीतरी येतंय आणि आपण त्यांना असं लांब ढकलतो.
उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने असं इमॅजिन करा आणि जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. स्ट्रेच स्ट्रेच, आपण लांब ढकलतोय ढकलतोय ढकलतोय. स्ट्रेच, रिलॅक्स. आता हाताचे तळवे समोर घ्या स्क्रीनच्या दिशेला आणि आता असं इमॅजिन करा की आपण कोणाला तरी पुढे ढकलतोय. चला पुढे चला पुढे चला. हात सरळ ठेवायचे, ताट ठेवायचे. हा, फक्त तिथल्या तिथे कृती, हालचाल. पुढे चला पुढे चला पुढे चला. हा, बरोबर. आणि आता थोडस मागे मागे ढकलतो. मागे मागे असं. आज आपल्याला गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन ही दोन नवीन ऍडव्हान्स आसन आहेत ती बघायची आहेत आणि त्यासाठी थोडेसे आपल्याला हाताचे स्नायू फ्लेक्झिबल करून घ्यायचे आहेत. बरोबर. आणि आता हात डोक्याच्या दिशेने वर, हाताचे तळवे सिलिंग कडे. आणि आता असं इमॅजिन करा की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण असं वर ढकलतोय. डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण त्याचा हाताने पेलून धरलंय. सरळ कोपऱ्यातनं हात सरळ असतील. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश दोन्ही हात खाली, डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपल्या दोन्ही हातांवर आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष द्या आणि जोड आपल्या श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि त्याच्यातूनच करूया नेक रोटेशन. हनुवटी गळ्याकडे जाऊ दे आणि आता सुरुवात करूया मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही पाय सरळ, विश्रांती. आज आपण सुरुवातीला अर्धमत्स्येंद्रासन हे नवीन आसन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंटरी गोमुखासन हे दुसरं नवीन आसन. दोन्हीही आसनं डायबेटिक्स प्रतिबंधात्मक मानली गेलेली आहेत. या दोन्हीही आसनांच्या सरावाने आपल्या पाठीचा कणा फ्लेक्झिबल राहतो. आपला श्वसन मार्ग जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये सुधारतो. एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये आसनांच्या अभ्यासाने प्राप्त होते. मी दोन्हीही गोमुखासन जे आहे हे आपल्याला थोडंफार प्रमाणामध्ये जमू शकतं. फक्त अर्धमत्स्येंद्रासनची जी कृती आहे ती करताना मी दोन्ही प्रकारे दाखवेन. एक सोपी आणि जी ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे अशा दोन्ही प्रकारची दाखवेन. आपल्याला जी कम्फर्टेबल वाटेल किंवा जी आपल्याला करता येईल त्याच्याप्रमाणे आपण करूया. अर्धमत्स्येंद्रासन हे एकमेव आसन आहे की जे एका गुरूंच्या नावाने प्रचलित आहे किंवा प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ त्यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की शंकर पार्वती यांच्यातला जो संवाद आहे तो यांनी माशाच्या स्वरूपामध्ये ऐकला आणि हे जे आसन आहे हे त्यांनी अर्धवटच ऐकलं म्हणून त्याला अर्धमत्स्येंद्रासन असं नाव दिलं गेलेलं आहे. तर आधी बघूया की हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. यासाठी आपल्याला आपण वक्रासन पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल की पाय आपण फोल्ड केलेला आणि मागे वळत होतो. तर याच्याच पुढची ही ऍडव्हान्स कृती आहे. इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय प्रथम आपण फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या बघा पलीकडे गेलेलं आहे. डावा पाय सरळ आहे, उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे गेलंय. आणि त्यानंतर डावा पाय जो आपला सरळ आहे तो आपल्याला फोल्ड करायचा. त्याची टाच जी आहे ती उजव्या सीट खाली आलेली आहे. उजवा जो पाय आहे आपला समोर जो आपण फोल्ड केलाय तो आपल्याला उभाच ठेवायचा आहे. नकळत तो कधी असा आडवा होतो किंवा थोडासा उभा व्यवस्थित राहत नाही. तर तो आपल्याला व्यवस्थित असा उभा करूनच ठेवायचा आहे. सुरुवातीला जो आहे उजवा हात हा आपण आपल्या उजव्या सीट पासून 2 ते 3 इंच लांब असा सरळ ठेवणार आहोत. आणि जी ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे ती कृती मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. तर इथे आपल्याला पुन्हा डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाचं पाऊल पकडायचंय. बघा या प्रकारे. आणि त्यानंतर उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि उजवा जो हात आपला खाली आहे ना तो मागे डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. मी तुम्हाला मागून सुद्धा ही कृती दाखवते. आणि उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे
आपल्या ओटी पोटावरती एक पीळ येतो, जिथे आपल्या पॅनक्रियाज आहे तिथे पीळ येतो, त्यामुळे तिथून ग्लुकोजची निर्मिती होते. ती निर्मिती थोडीशी आपली आटोक्यात येते, म्हणून डायबेटीज आपला आटोक्यात राहतो. यथाशक्ती इथे थांबल्यानंतर उलट चाल करताना आधी आपली मान सरळ होईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा, जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग दुसरा पाय. आता हीच कृती मी तुम्हाला मागून सुद्धा दाखवते की हात आपल्याला कसा ठेवायचा, विरुद्ध बाजूने दाखवते. आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे, उजवा पाय आहे तो फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीट खाली. थोडीशी मागे वळते म्हणजे तुम्हाला दिसेल. डावा हात बघा सपोर्ट साठी सीटच्या 2 ते 3 इंच लांब आहे. उजव्या पायाचा पाऊल डाव्या सीटच्या खाली आहे. त्यानंतर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन डाव्या पायाचं पाऊल पकडायचं आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघायची आणि डावा हात जो सपोर्ट साठी जमिनीवर आहे तो मागून उजव्या मांडीवर ठेवायचा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला मागे वळायचं. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा सपोर्ट पुन्हा जमिनीवर द्यायचा, जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करायचा आणि मग दुसरा. ठीक आहे, लक्षात आले? यथाशक्ती कृती असेल. इथे समजा आपल्याला हाताचा विळखा अपोजिट साइडने जर नाही देता आला तर मग काय करायचं? अपोजिट साइडने समजा आपल्याला नाही देता आला तर आपला जो डावा म्हणजे आता मी तुम्हाला उजव्यापासून दाखवते, त्यामुळे डाव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला असा लावून घ्यायचा किंवा तुम्ही समोरून असा विळखा घाला, समोरून विळखा घाला, दोन्ही हात जोडून घ्या आणि मग मागे वळा. ही सोपी पद्धत आहे, व्हेरिएशन आहे. ठीक आहे, आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. हा समोरून विळखा घालायचा, समोरून गुडघ्याला, हा, आणि मग मागे वळून मागची भिंत पकडायची. ठीक आहे, आपण दोन्ही प्रकारे करून बघू. विश्रांती, दोन्ही पाय आधी, दोन्ही पायांमध्ये अंतर आणि त्यानंतर दोन्ही पाय जुळवून घ्या, पाठ शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो पहिल्यांदा फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या पलीकडे असेल. बरोबर. डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करा, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली जाईल. बरोबर. आणि आता आधी आपण सोपी कृती बघूया. समोरून डाव्या हाताने विळखा घाला आपल्या उजव्या पायाला, थोडासा उजवा पाय स्वतःकडे खेचून घ्या, समोरून विळखा घाला. बरोबर. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा आपला सरळ असेल, कुठेही तो आपल्याला मागे किंवा पुढे झुकवायचा नाहीये, कोप काढून बसायचं नाहीये. बरोबर, छान. संपूर्ण आपले खांदे जे आहेत ते एका सरळ रेषेमध्ये, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी अट्टाहास करू नये किंवा मागे वळू नये, फक्त हातांची स्कृती करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारण, आपला आकृती बंधाचा आपण मागोवा घेऊया आणि प्राणधारणा म्हणजेच जोर श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. आणि आता थोडीशी ऍडव्हान्स कृती करूया. उजवा जो हात आहे तो मागे ठेवा, आपल्या सीट पासून 2 ते 3 इंच लांब उजव्या. श्रेण कृती करा, पायाची स्थिती बदलू नका, पायाची स्थिती तीच ठेवा जी मगाशी होती ना तीच ठेवा. आता आपण थोडीशी ऍडव्हान्स कृती करू. आणि त्या डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि उजवं पाऊल पकडता येतंय का बघा विरुद्ध बाजूने. हा, बरोबर. हा, ओके, ठीक आहे. डावा पाय आहे ना तो फोल्ड करा सर, डावा पाय फोल्ड करा, तो सीटच्या खाली जाऊ दे, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. हा हा, ओके, हा बरोबर. ओके, अंजना ताई तुमचा प्रयत्न झाला. हा, छान. ओके, अंगठा पकडला तरीही चालेल. हा, छान, बरोबर, बरोबर केलाय. हा, बरोबर. आणि त्यानंतर उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात मागून डाव्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल.
छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ओटीपोटावर पाठीच्या मणक्याला आलेला तीळ, त्याकडे लक्ष. छान. बरोबर. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय प्रथम खाली आहे तो सरळ करा आणि मग उजवा पाय. विश्रांती. उजव्या पायाच्या थाय मसल्स वरती आलेला प्रेशर, गुडघ्यावर असलेला प्रेशर, याकडे अनुभव, याकडे लक्ष द्यायचं आहे. हीच कृती. आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाहेर, सॉरी उजव्या गुडघ्याच्या बाहेर असेल आणि उजवा जो टाच आहे, उजव्या पावलाची टाच सीटच्या खाली. बरोबर. आधी आपण बेसिक कृती करूया. उजव्या हाताने डाव्या पायाला आपल्या समोरून विळखा घाला. दोन्ही हात जोडून घ्या. समोरून विळखा घाला. समोरून. हा हा. आधी पूर्णपणे असं विळखा घाला. थोडसे मांडीचा भाग आपल्या पोटाकडे येईल किंवा छातीकडे येईल. मग दोन्ही हात जोडून घ्या. हा. आणि त्यानंतर डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा आपल्या हिप जॉईंट्सला ताण येतो, त्याकडे लक्ष. डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. आपल्या संपूर्ण आकृती बंधाचा आपणच आपला मागोवा घेऊया आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश मान सरळ होऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या आणि पायाची स्थिती तशीच ठेवा. आता पुढची ऍडव्हान्स कृती करूया. डावा हात डाव्या सीटच्या जवळ 2 ते 3 इंच लांब. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, तुम्हाला जे पकडणं शक्य होईल ते पकडा. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर ठीक आहे, कधी कधी आपले हात शॉर्ट असतात किंवा थोडस. हा हा, आता बरोबर आहे नम्रताबाई. ठीक आहे. आपण जो हात असा ठेवतो ना, असा, तो आपण फक्त आपल्याला पाय पकडायचा म्हणून तो थोडासा म्हणजे आपला हाताचा जो तळवा आहे तो आपल्या अँकलच्या साईडने जातो. ठीक आहे ठीक आहे. ओव्हर ट्राय नव्हतं. आणि त्यानंतर डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्याला शक्य असेल तरी डावा हात उजव्या मांडीवर ठेवा. पुन्हा डोळे बंद. विरुद्ध बाजूने असलेला पीळ, ताण आणि ताप, त्याकडे लक्ष. ठीक आहे. सावकाश उलटचाल करा. मान मध्यभागी. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय प्रथम खाली आहे तो सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. आपल्या पाठीच्या मणक्याकडे आपलं लक्ष घेऊन जायचंय. तिथे आलेला प्रेशर, पीळ, ताण, दाब, जे काही जाणवतंय त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे त्याचा सुद्धा मागोवा घेऊया. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण बघणार आहोत. गोमुख आसन. गो म्हणजे काय तर गायीसारखा आपला आकृतीबंध शरीराचा, म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. हे सुद्धा डायबिटीज प्रतिबंधात्मक आहे. हे दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, म्हणून ती आपण एकत्रित शिकतो. तर आता बघूया ही कशी केली जातात. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय स्ट्रेच करताना थोडीशी काळजी घ्यायची. इथे आपल्याला एक नॅपकिन जवळ ठेवायचं, म्हणजे गरज लागली तर, कारण की आपण बद्धहस्त गोमुखासन करणार आहोत म्हणून. तर आता इथे दोन्ही पाय जुळलेले. सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल बघा डाव्या सीटच्या जवळ आहे. डावा पाय जो खाली आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. सीटच्या जवळ ठेवायचे. आपल्याला कुठेही टाका ज्या आहेत ह्या सीटच्या खाली ठेवायच्या नाही आहेत. बघा दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. डावा पाय आपला खाली आहे. एकदा आपल्याला हे उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या पायाने, अशा दोन्हीही बाजूने हे आसन करायचं असतं. बरोबर झालंय तुमचं म्हणून. डॉक्टर तुमचं बरोबर. ओके, आता पुढचं बघा. डावा हात आपला खाली, डावा पाय खाली आहे, मग उजवा गुडघा त्याच्यावर आहे. बरोबर. त्यामुळे
उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा. दोन्हीही हातांची जी बोटं आहेत ही जमिनीच्या दिशेने पॉइंटेड करायची आहे. हे झालं आपलं गोमुखासन. इथे आपल्या गायीच्या मुखाप्रमाणे हा आपला आकृतिबंध दिसतो. म्हणजे आपले जे गुडघे आहेत हे गायीच्या मुखाप्रमाणे दिसतात आणि ही जी पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे भासतात, म्हणून ह्याला गोमुखासन असं नाव आहे. आणि पुढची जी कृती आहे बद्ध हस्त, तर इथे काय करायचं आपल्याला, उजवा जो आपला हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होईल आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा हात जो खाली आहे तो मागून खालून मागे न्यायचा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतव. तर हे बघून घ्या कसं केलं जातं. बघा, पावलं जी आहेत ही विरुद्ध बाजूने बाहेर आलेली आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेलाय, तो मागे फोल्ड केलाय, खालून डावा हात घेतलाय, दोन्हीही हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये आपल्याला गुंफून घ्यायची आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. पाठीचा कणा बघा सरळ आहे, मान पण आपली सरळ आहे, ती कुठेही पुढे मागे झुकवायची नाही. आता इथे समजा आपले हात एकमेकांना सहज जुळले जात नसतील तर मग नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनची घडी करायची, असा रोल करायचा आणि एक एक टोक आपल्या हातामध्ये पकडायचं आणि एक टोक वरून खेचायचं आणि एक टोक खाली, आणि थोडीशी आपली बोटं बघायची एकमेकांच्या जवळ येतात नॅपकिनच्या आधाराने. ठीक आहे, हे समजलंय प्रत्येकाला बद्ध हस्त कसं केलंय ते. आणि आसन सोडताना पुन्हा समज होते, जेव्हा आपण आसन सोडू हे तेव्हा जो पाय खाली आहे, डावा पाय खाली आहे, त्यामुळे तो पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग वरून उजवा पाय, विश्रांती घ्यायची. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय ते. सुरुवात करूया मग पुन्हा एकदा. दोन्ही पाय आधी सरळ करा, जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करा आणि मग दुसरा पाय. बरोबर. थोडस आपण टेक्निकली गेलो ना की आपल्याला कुठेही दुखापत होत नाही, जास्त स्नायूंना आपल्या ताण येत. ठीक आहे, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येईल. डावा पाय खाली आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरोबर. दोन्हीही गुडघे एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत, हे आपलं आपण तपासून पाहायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आपले थाय मसल्स जे आहेत हे मोठे असतात किंवा आपल्या सीटच्या भागामुळे कधी कधी आपल्याला हा फोल्ड घेताना थोडासा त्रास होतो, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न असतो. थोडीशी पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची, म्हणजे सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवरती टेकला जाईल, तो कुठेही आपल्या टाचांवर येणार नाही. ठीक आहे. आणि आता उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. बोटं आपली जमिनीच्या दिशेने पॉइंटेड करायची आहेत, पाठीचा कणा सरळ. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. गोमुखासन केल्याने आपल्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो, आपली मरगळ जी आहे ही नाहीशी होते, एक छान आत्मविश्वास प्राप्त होतो. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. तिथे हिप जॉईंट्सला आलेला ताण, त्याकडे लक्ष. गुडघ्याच्या इथे थोडासा प्रेशर असेल, त्याची जाणीव. पाठकणा आपला सरळ आहे. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. डोळे उघडायचे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करा, मागे दोडून घ्या. खालून डावा हात घेऊन जा मागे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. नॅपकिनचा तुम्ही आधार घेऊ शकता. बरोबर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. छान. म्हणजे ते तुमचं छान झालंय. तुमचे बोटं झाली आली आहेत का, एकमेकांमध्ये गुंफवली गेली आहेत का? ओके. ओके डॉक्टर, ते तुमचं पण झालं. ओके, छान. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, जाणीव आपली उजव्या बाजूकडे. उजवी बाजू पूर्णपणे स्ट्रेच झाली आहे, त्यामुळे तिथले जे वायुकोश आहेत ते मोकळे होत आहेत. आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम होतोय. खांद्यांवरती डाव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे.
पाठीचा कणा आपला सरळ आहे, मान मध्यम आहे. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. प्रथम डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल, खालून डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल खालून, आणि मग वरून उजवा हात. बरोबर. प्रथम डावा पाय सरळ करा जो खाली आहे, आणि मग वरचा उजवा पाय. विश्रांती. थोडस आज बॉडी पेन होऊ शकतं. एक्स्ट्रा कसरत आहे. अर्ध मत्स्येंद्रासन आणि गोमुखासन ही दोन्ही आसन ऍडव्हान्स आसनं आहेत, त्यामुळे थोडासा हलकासा बॉडी पेन होऊ शकतो, पण काही हरकत नाहीये. हळूहळू आपल्याला सवय होईल. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता आपल्याला सुरुवातीला डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ, आणि खालून उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. आता कोणाला हे आसन डाव्या बाजूने चांगलं जमतं, कोणाला उजव्या बाजूने. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे जास्त स्ट्रेच न देता यथाशक्ती प्रयत्न. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल, आणि मग डाव्या हाताचा. पाठकणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता आपली जाणीव डाव्या पायाकडे. तिथल्या हिप जॉईंट्सला आलेला ताण, गुडघ्यावरती बघा प्रेशर वाटतोय का, त्याकडे लक्ष. चेहरा शांत, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता करूया बद्धहस्त गोमुखासन. त्यासाठी डोळे उघडायचे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करूया. खालून उजवा हात घेऊन जाऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या किंवा नॅपकिनचा आधार घ्या. बरोबर, छान. डॉक्टर ताई छान झालंय. मान सरळ. बरोबर, खूप सुंदर. डोळे अलगद मिटून घ्या. तुम्हाला दिसत असेल त्यांनी मागच्या बाजूने दाखवलंय आपल्याला. छान झालं. डोळे अलगद मिटून घ्यायचे. पाठ करा सरळ. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता बघा, डावी बाजू जी आहे ही आता ताणली गेलेली आहे, त्यामुळे आता डाव्या बाजूचे वायुकोश मोकळे होत आहेत. पुन्हा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढतीये. उजव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, यथाशक्ती प्रयत्न. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात खालून डाव्या गुडघ्यावर येईल, आणि मग वरून डावा हात उजव्या डाव्या गुडघ्यावर. बरोबर. प्रथम उजवा पाय सरळ करा, आणि मग डावा. विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्या. विश्रांती. पावलांमध्ये ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं पायांची बोटं अशी दुमडायची आहेत, फोल्ड करायची. फोल्ड करून सरळ करायची. जर जास्त ताण वाटत असेल, क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल. आज आपण शयन स्थितीमध्ये बघणार आहोत द्रोणासन. द्रोणासन आपण मागच्या वेळेला जे पाहिलं होतं ते आपण हाताच्या आधाराने आपण आपली अपर बॉडी आणि दोन्ही पाय वर उचलले होते. आज आपल्याला एकत्रित ही कृती करायची आहे. एकदा मी करून दाखवते, मग आपण एकत्रित करूया. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना पाठीची दुखणी आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. त्याचे फायदे असे आहेत की याच्याने आपला मेटाबॉलिझम जे आहे हे अधिक प्रमाणात सुधारतं. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. पोटाचा भाग कमी करायचा वाढलेला आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर आता हे कसं करूया बघायचंय. पाठीवर पडून विश्रांती नेहमीप्रमाणे. आसनासाठी पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर एकाच वेळेला जमिनीपासून वर उचलायचं. बघा या प्रकारे दोन्ही हात पाय जोडलेले आहेत, आणि एकत्र संपूर्ण दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्याच्या रेषेमध्ये येतील. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आता समजा आपल्याला हे नाहीच जमलं तर मग तुम्ही हातांचा आधार घ्या आणि त्याप्रमाणे कृती केली तरीही चालेल. ठीक आहे.
अंतिम नंतर आपल्याला सावकाश पाय खाली घ्यायचे आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. लक्षात आलंय? सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि तो एकदा सरळ करा, फोल्ड करा आणि सरळ करा, फोल्ड करा, सरळ करा. आपण अर्धमस्तिंद्रासन आणि गोमुखासनमुळे आपल्या थाय मसल्स वरती आलेला प्रेशर आपण थोडासा मोकळा करतोय. आणि मग क्लॉकवाईज रोटेशन करा 3 वेळेला. खाली येताना टाच जमिनीला लागू दे. 2 गुडघ्यातनं पाय सरळ ठेवा आणि 3 विरुद्ध बाजूने. 1 टाच जमिनीकडे, 2 बरोबर आणि 3. सावकाश डावा पाय खाली येईल. उजव्या पायाचा हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय आधी गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि मग तो नियंत्रित जमिनीवर टेकवा. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. उजवा पाय 90 डिग्री वर घ्या आणि तो फोल्ड करूया, सरळ करूया. उजवा पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, बरोबर, सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. 1 टाच जमिनीला लागू दे. गुडघ्यातनं पाय सरळ. 2 अगदी सावकाश पूर्णपणे आपला पाय जांघेतून गोलाकार फिरतोय. 3 मोठं वर्तुळ पायाच्या आधारे अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 आणि 3 बरोबर, छान. उजवा पाय सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे. डाव्या पायाचा विळखा सोडून द्या. डाव्या पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठीचे पोटाचे स्नायू पण रिलॅक्स असतील. आहे तो श्वास सोडून घ्या. पुन्हा एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडा. आपला नैसर्गिक श्वास चालू आहे. आणि आता एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. त्यांना पटकन उचलता येत नसेल त्यांनी आपल्या हातांचा आधार घ्या आणि स्टँड करा. सुरुवात. ओके. पटकन जर समजा नाही झालं तर हातांचा आधार घ्या. ओके, छान डॉक्टर ताई. ओके, ठीक आहे, ठीक आहे. नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ओके, ठीक आहे, छान छान. 1 2 3 4 5. उलटसा. सावकाश दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. सावकाश दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. उद्या आपण ना थोडस ओढणीच्या आधाराने लुजने एक्सरसाइज करू. म्हणजे तुम्हाला हे द्रोणासन जे आहे हे अधिक सोपं जाईल. उद्या एक ओढणी जवळ ठेवा साधना करताना, म्हणजे आपल्याला ही आसनं करणं सोपं जातील. विश्रांती. आणि ते पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय, डावा पाय. करणार आहोत सेतुबंधासन. आज आपल्याला सेतुबंधासन क्रिया करायची आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, पावलांमध्ये अंतर, टाचा सीट पासून लांब असतील. हात शरीराच्या जवळ आहेत ते आता डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. खांदे रिलॅक्स. पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता आपल्याला सावकाश आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, पाठीचा भाग.
पाठीचा मणका आणि मग आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला आपली संपूर्ण शरीर जे आहे हे वर उचलून घ्यायचं. बरोबर, छान. आपल्या सीटचा भाग, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे, कमरेचा भाग सुद्धा वर असेल आणि हनुवटी आता गळ्याला लॉक होऊन जाईल. खांदे रिलॅक्स असतील, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपण करतोय सेतू बंधासन. गुडघ्यावरती थोडासा प्रेशर येईल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू असेल, श्वास घेतोय सोडतोय. आणि आता आपल्याला सेतू बंधासन आपण क्रिया करतोय. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत खाली या, पूर्णपणे खाली या श्वास सोडत. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, श्वास घेत वर आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात खाली आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळ्यात गत मिटून घ्यायचे. करणार आहोत आपण वृश्चिकासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरे छातीच्या रेषेमध्ये, हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये. जसं आपण सुलभ भुजंगासन करतो त्याचप्रमाणे ही कृती आहे. आणि आता दोन्ही पाय जे आहेत हे फोल्ड करा. आहे टाचा आपल्या सीटच्या जवळ येतील. दोन्ही पाय फोल्ड करा आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. आपल्या मांड्यांचा भाग सुद्धा वर उचलला जाईल. नजर आपली सिलिंगकडे. वृश्चिकासन. हाताची कोपरं जमिनीवर राहू. हाताची कोपरं जमिनीवर. हा हा, बरोबर. आणि आता नजर सिलिंगकडे. आपल्या मांड्यांचा भाग थोडासा वर उचलला जाईल. पावले जी आहेत ही सुद्धा आपल्या सीटच्या दिशेने येईल. आणि पुन्हा इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पाठीच्या मणक्यावर एक हलकासा सुखद असा प्रेशर येतोय. पोटावरती ताण आहे. 1 2 3 4 5. उलटताल. सावकाश दोन्ही पाय सरळ करा आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपलं सूर्यनमस्कारामध्ये भुजंगासन होतं म्हणून आपण पोटावर पडून एकच आसन करतो. आणि आता एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या आणि त्याच्यानंतर सावकाश दंड स्थितीमध्ये. अगदी आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये विश्रांती. कधी कधी असं वाटतं की योगासनाला 1 तास सुद्धा पुरेसा पडत नाही. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन करूया आपण आधी शोल्डर रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात समोर. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यांवर ठेवा. दोन्ही कोपरे समोरून जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 3 वेळा रोटेशन. 2 3. अँटी क्लॉकवाईज. दोन्ही कोपरं पुन्हा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. बरोबर. थांबायचं आहे. दोन्ही हात पुन्हा वर घ्या सरळ.
आणि आता उजवा हात फोल्ड करा, तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात फोल्ड करा आणि तो मागून उजव्या खांद्यावर. बरोबर. मान सरळ, पाठीचा कणा सुद्धा सरळ, मान मध्यभागी. आणि आता टाच घेत श्वासावर उचलायचे, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता प्रथम उजवा हात सरळ करायचा, मग तो खाली घेऊन यायचा, मग डावा हात मी पहिला केला आणि मग दुसरा हात सरळ करायचा आणि मग तो खाली घेऊन विश्रांती. सूर्यनमस्काराच्या आधी आपण एक आसन करूया, एक पादतोलासन. आज व्हेरिएशन आहे याच्यामध्ये. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांनी खांद्यातून सरळ करूया. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने पॉइंटेड करायचं आहे आणि सैलसर सोडायचं आहे. बरोबर. नजर आधी एका बिंदूकडे स्थिर करा. आपला बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित आपल्याला साधायचं आहे. आणि मग उजवा जो पाय आहे तो मागे सरळ करा. दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि थोडस कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना शक्य आहे, अगदीच बॅलन्स जातोय असं वाटतंय, तर दोन्ही हातांनी कुठल्याही एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. म्हणजे तुम्हाला भिंत, टेबल, खुर्ची जे काही समोर असते त्याचा आधार घ्या. सावकाश उलट चाल. आधी कमरेतनं सरळ व्हायचं, उजवा पाय सरळ करायचा. ही सगळी आसनं जी आहेत ना, ही नजरघटी, दुर्घटनाघटी अशा प्रकारची असतात. थोडं जरी आपलं बॅलन्स किंवा कॉन्सन्ट्रेशन हललं की आपला संपूर्ण शरीराचा तोल जो आहे तो सांभाळता येईल. विश्रांती. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर डावा पाय मागे न्या. दोन्ही हात समोर. आता आपले हाताचे तळवे जमिनीला समांतर येतील. नजर आपली दोन्हीही हातांच्या बोटात. बरोबर. छान. इथे थोडा वेळ थांबायचं, यथाशक्ती प्रयत्न असेल. ठीक आहे. सावकाश उलट चाल. दोन्ही हात खाली, डावा पाय खाली. विश्रांती. मान मागे सैलसर सोडायची. विश्रांती. सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभे राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्वस्थिती. डोळे अलगद मिटून घ्यायचे, दोन्ही हात जोडून घ्यायचे. पुन्हा एकदा बंद डोळ्यांसमोर आपल्या भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याची ऊर्जा, त्याची प्राणशक्ती आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. दिवसभर आपल्याला जी ऊर्जा लागणार आहे, जो प्राणवायू लागणार आहे, हा आपल्याला सूर्यापासून मिळतो. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आणि त्याच्यासारखा कर्मयोग आपल्यामध्ये ही अंश रूपाने यावा म्हणून आपण सूर्यदेवतेची प्रार्थना करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. डोळे एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन. जे आज नवीन जॉईन होतात त्यांनी आधी बघून घ्या. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. उजवा पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. 4 अश्व संचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन. 6 अष्टांगासन. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर, शरीराची 8 अंग जमिनीवर म्हणून याला अष्टांगासन.
किंवा साष्टांग नमस्कार असं म्हणतात. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिरींकडे. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. पूर्व स्थिती. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिरींकडे. 5 चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल, पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा, कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुखायचा. सरळ घ्यायचं कमरेतनं. बैठक स्थितीमध्ये येऊया. जे सूर्यनमस्कार पहिल्यांदा करतात बॉडी पेन होऊ शकतं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढलेली आहे की शांत आहे हे आपलं आपण तपासूया. सूर्यनमस्कार केल्यामुळे थोडीशी आपली श्वासाची गती वाढते, कारण की सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे. एक उष्णता, थोडस आपलं हार्टबीट सुद्धा वाढतात सूर्यनमस्कारामुळे. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सूर्यनमस्कार झाल्यानंतर चंद्र अभ्यास करावा. म्हणजेच काय, तर उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. म्हणजे आपला जो वाढलेला श्वास आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. काल आपण कुठली प्राणमुद्रा बघितली, बरोबर? आपली अशी जी आपण काल केली होती ती. आज आपल्याला बघायची आहे अपान मुद्रा. अपान मुद्रा जी आहे ही आपल्या पोटाच्या विकार ज्यांना आहेत, म्हणजे ज्यांना गॅसेसचा त्रास आहे किंवा पित्त आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तर ही सुद्धा मी दाखवते इथे कशी केली जाते, मग आपण करूया एकत्रित. बघा, अपान मुद्रा. आणि नंतर उद्या आपल्याला या अपान आणि वायू मुद्रेचं कॉम्बिनेशन बघायचंय. अपान वायू मुद्रा. आता ही आहे अपान मुद्रा. सोपी आहे. आपण लहान मुलांना हरणाचं बोट, हरिण कसं दाखवतो भिंतीवरती सावली, त्याप्रमाणे ही मुद्रा आहे. अंगठा, मधलं बोट आणि अनामिका यांचे टोके जोडून थोडासा दाब द्यायचा. इथे खाली त्याचे फायदे पण दिलेले आहेत, पण त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ही पोटाच्या विकारासाठी अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? आता या मुद्रेमध्ये आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. या ज्या आपण मुद्रा बघतोय गेले 2-3 दिवस, या तुम्ही कधीही करू शकता. फक्त ही जी मुद्रा आहे अपान मुद्रा, आता ही पोटाच्या रिलेटेड आहे, त्यामुळे पोट भरलेलं असेल त्यावेळेला करणं टाळा. शक्यतो सकाळच्या वेळेला, म्हणजे पोट रिकामं असतं त्यावेळेला ही मुद्रा करा, जेणेकरून त्याचे इफेक्ट जे आहेत हे आपल्याला चांगले मिळतात. म्हणजे काही मुद्रा तुम्ही कधीही करू शकता, फक्त ह्या ज्या काही मोजक्या मुद्रा आहेत ज्या आपल्याला रिकाम्या पोटी करणं अधिक लाभदायक ठरतं. ठीक आहे, सुरुवात करूया आता. दोन्ही हात समोर, हाताची 5ही बोटं जोडलेली आहेत. मधलं बोट जी आहेत, मधली 2 बोटं जी आहेत ती फोल्ड करा, अंगठ्याच्या टोकाला जोडून घ्या आणि एक हलकासा प्रेशर आणा. बरोबर. करंगळी आणि पहिलं बोट ओपन आहे. बरोबर.
हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. छान. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि आता 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या यथाशक्ती. होल्ड. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एकदा श्वास भरून घेतल्यानंतर थांबलो होतो आणि त्याच्यानंतर पूर्ण श्वास सोडल्यानंतर सुद्धा आपण थांबलो. तर याला कुंभक असं म्हटलं जातं. श्वास अंतरकुंभक आणि बाह्य कुंभक. तर आता ह्या सगळ्या पुढे टेक्निकल गोष्टी आहेत. फक्त आता मी साधं सोपं म्हणून तुम्हाला सांगितलं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. अनुलोम विलोमची 3 पद्धत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण केलेला आहे. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. उजवा जो हात आहे तो आपल्या डाव्या छातीवर ठेवायचा जिथे आपलं हृदय आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले. खोलवर दीर्घ पूरक पहिला वर्तन. आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. उजवा हात खाली ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवायचे आहेत आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
दोन्ही हातांची 4 बोटं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवून घ्या. डोळे अलगद मिटलेले आणि बंद डोळ्यांवर. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर ठेवायचे. तिथे हलकसं प्रेशर आणा, हलकासा दाब. तिथे तुम्हाला काही स्पंदन जाणवत आहेत का? काही ठोके व्हायब्रेशन जाणवत आहेत का? ते बघायचं आहे. आणि खोलवर दीर्घपूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि बंद डोळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपण जी बैठक घातली ती सोडून द्या. एक क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सावकाश शवासनासाठी स्थिती 1 ते 2 मिनिटांमध्ये. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पायाच्या टाचा आतल्या बाजूला असतील. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो बाहेर थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. संपूर्ण शरीर रिलॅक्स जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं आहे. शवासन एकमेव असं आसन आहे ज्याच्यामध्ये आपण शरीरासोबत मनाचाही विचार करतो. आज आपण केलेल्या साधनेचा मागोवा घेऊया. मनातल्या मनामध्ये डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण. आज आपण बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन ही 2 नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये द्रोणासन, पोटावर पडून केलेलं वृश्चिकासन. दंड स्थितीमध्ये आज आपण सूर्यनमस्कार केले. त्यानंतर प्राणायामामध्ये त्याच्या आधी आपण अपान मुद्रा केली आणि त्याच्यानंतर केलेला प्राणायाम. या सगळ्याचा मागोवा. हे करत असताना नकळत एखाद्या शरीराचा स्नायू अवयव ताणला गेला असेल तो शवासनाच्या माध्यमातून शिथिल. सुरुवात दोन्ही पायांपासून. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत जायचा आहे. आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण आपल्या कमरेपासून पायाच्या नखापर्यंतचा भाग शिथिल करायचा आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करायचा आहे. आपलं ओटीपोट, पोटातील महत्वाचे स्नायू, उदरपोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल. पाठीचा कणा, सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि लोअर बॅक. या पाठकणांमधले 33 मणके रिलॅक्स शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, आपल्या नाकाचा भाग, 2 नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस आपण शिथिल केलेले आहेत. जाणीवपूर्वक शिथिलता. मी झोपलेलं नाहीये, मी झोपलेली नाहीये, मी जागा आहे, मी जागी आहे आणि माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी शिथिल होत चाललेले आहे याची मला जाणीव होत आहे. माझे लक्ष माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे.
श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम, असा अजपाजप चालू आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांतता, आनंद, समाधान या क्षणी मी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी प्रत्येक नकारात्मकता, माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. एक हलकस स्मित हास्य निरागस बालकाप्रमाणे आपल्या ओठांवरती. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझी आजची दिवसभरामध्ये मी जी काही कामे ठरवलेली आहेत, ही कामे मी यथाशक्ती पूर्ण करणार आहे. योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणाचं असणार आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. व्याधी विरहित आणि औषध विरहित आहे. आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. श्वासनातला हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्टदेवतेचं स्मरण करूया. ईश्वर प्रणिधान त्या पूज्य देवतेसमोर, आपल्या गुरुजनांसमोर, आपल्या आई वडिलांसमोर सरेंडर, शरणागत व्हा, नतमस्तक व्हा. त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपली इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडून घ्या. एक हलकासा खेच, आळस. आपण सज्ज होतोय आपल्या दिवसासाठी. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले. हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. शरणागत समर्पण. श्वास घेत घेत कमरेत नसेल. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंद आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. काल मी ते तुम्हाला डॉक्टर ताई पाठवायचं राहिलं. सोमवार माझा फार गडबडीचा असतो. एका लागोपाठ एक क्लास असतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्लास संपल्यानंतर म्हणजे तुम्ही लिहून घेऊ शकता का? जी काही आसनं आहेत ती, म्हणजे आज आपण काय शिकलो ते. तुम्हाला हवं असेल तर मी आता सांगू. ओके. बाकीच्यांना जर लेट होत असेल तर तुम्ही ग्रुप म्हणजे मीटिंग लिव्ह केली तरीही चालेल. मी फक्त त्यांना एक छोटासा रिकॅप देते. हा. आणि उद्या काय घ्यायचं आहे ना, हे माझं पटकन डोक्यात नसतं. मी म्हणजे मध्येच कधीतरी काहीतरी असं वेगळं आठवतं आणि मी घेते. तर आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन पाहिलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आसनं लिहून घ्या.
किंवा आणि आपल्याला तशी ही लिंक प्रत्येक वर्गाची मिळणारच आहे तुम्हाला. म्हणजे आतापासून आपले जेवढे वर्ग झालेत त्याची, तर तुम्ही सराव म्हणून त्या लिंकचा नंतर अभ्यास करू शकता. म्हणजे त्या तुम्ही लिंकला फॉलो केलं किंवा तिथले जे व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिले तर तुम्हाला ते कळणारच आहेत की आपण कुठली आसनं घेतली आहेत ती. आणि हवं असेल तर मी तुम्हाला आता सांगते. म्हणजे आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन घेतलं, त्यानंतर गोमुखासन घेतलं, आणि शयनस्थितीमध्ये आज आपण द्रोणासन पाहिलं. आणि त्याच्यानंतर बाकी तर आपण ते सुलभम भुजंगासन होतं, त्याच्यामध्ये आपण पाय वरती केले म्हणून त्याला वृश्चिकासन म्हणतात. आणि सूर्यनमस्काराच्या स्टेप्स माझ्या पण पाठवायच्या आहेत. सोमवार माझा थोडासा गडबडीचा असतो, बरेचसे क्लास असतात लागोपाठ, थिअरपीचा पण क्लास असतो माझा, म्हणून तर मी तुम्हाला ते सूर्यनमस्काराच्या सुद्धा स्टेप्स आणि त्याचे फायदे आता पाठवते लगेचच ग्रुपवरती. आणि त्याच्यातून पण जर तुम्हाला काही अडचण वाटली किंवा काही नाही समजलं तर तुम्ही मला पर्सनल वरती मेसेज टाका, मग मी तुम्हाला सांग. ठीक आहे? कुणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. ठीक आहे, चला भेटूया उद्या सकाळी 6:30ला. हरिओम, शुभ दिवस, धन्यवाद. मीटिंग एंड कर.